प्रिय बाळा, एक भावनिक साद. प्रिय बाळा, अनेकोत्तम आशीर्वाद. माझं पत्र पाहून कदाचित तू माझ्यावर हसशील, रागावशील, म्हणशील हे काय, घरातल्या घरात कोणी पत्र लिहितं का? पण खरं सांगू बाळा, तुमच्या पिढीची सरळ सरळ बोलायला धजावत नाही मन. आत खूप असतं साठलेलं, रोज सांगावंसं वाटतं, पण फारसं बोलणं होतच नाही हल्ली. मी घरी असतो तेव्हा तू असतोस कुठल्याशा क्लासमध्ये, आणि तू घरी असतोस तेव्हा मी माझ्या कामामध्ये. कामापुरतं होतं आपलं बोलणं, पण संवाद कुठं होतोय? आणि समजुतीच्या 4 गोष्टी सांगायला वेळ लागतोच ना बाळा. म्हणूनच मी हा पत्रप्रपंच आरंभलेला आहे. तुझ्या सवडीनं नीट वाच आणि शक्य तितकं समजून घे. 12वीच्या वर्गात पहिलं पाऊल ठेवल्यापासून जाणवते मला तुझ्या चेहऱ्यावर एक पुसटशी भयरेषा. तू याबद्दल कधीच मोकळेपणानं बोलला नाहीस, पण बाप म्हणून ते सतत जाणवतंय मला. मी विचारलं तर वरवर तसं काही नाही म्हणून उत्तर देणं टाळलंस तू काही वेळा. म्हणूनच भीती वाटते. निदान निकालाच्या आधी तरी तुला नीट समजवावं म्हणूनच मी तुझ्याशी असा बोलतोय मित्रा. मित्रा, आयुष्य खूप नेटकं आहे, छोटं आहे. त्याला छान आवरता आलं ना तर ते अधिक खुलून बहार धरतं. म्हणजे बघ ना, एखादं कौलारू घरही नीटनेटकं आवरलं तर किती प्रसन्न दिसतं. तसंच असतं आपलं आयुष्यही, त्या कौलारू घरासारखं. पावसाळ्यात जोराचा पाऊस आला की त्या पावसाची सळसळ कौलातून तुषारांच्या रूपानं आत येतेच. सगळ्या घरातल्या वस्तूंवर, कपडे आणि उन्हाळ वाळवणाला धोका असतोच बुरशी लागण्याचा. पण थोडी काळजी घेतली तर टाळता येतं हे सगळं काही. आयुष्यातही अशी संकटं आपल्याशी असा चोर शिपायाचा खेळ खेळतच असतात. त्यांना सामोरं जाऊन नमवायचं असतं, पाठ नसते दाखवायची त्यांना, नाहीतर आपलंच बखोटं धरून ते घेऊन जातात आपल्याला त्यांच्या जगात. घारीनं अलगद उचलावं कोंबडीचं छोटं पिल्लू, अगदी तस्सं. आयुष्य ही एक परीक्षाच असते ना. पावलागणिक आपण सोडवतच असतो अनेकविध प्रश्नपत्रिका. खात्रीनं नाहीच सांगता येत की आपण यात पास होणार की नापास, पण तरीही जातोच एक एक पाऊल पुढं. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वच करतात प्रामाणिकपणे प्रयत्न. त्यात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही, पण म्हणून ते निराश होत नाहीत. मार्ग बदलतात, पुन्हा सज्ज होतात नव्यानं प्रयत्नांसाठी. एक लक्षात असू दे बाळा, आपली स्पर्धा कोणाशीच नाही. आपण स्पर्धा करायची स्वतःशी. लोकांना खूप मोठं व्हायचं असतं, तू चांगला माणूस हो. परीक्षा हे फक्त माध्यम आहे रे, पुढच्या वर्गात जाण्याचं. जगात असे खूप लोक आहेत जे शालेय जीवनात अपयशी ठरलेत, पण नंतर त्यांनी जगाला तत्वज्ञान शिकवलंय. ज्यांच्या हाती नेहमीच शून्य होतं त्यांनी मोठ्या खुबीनं शतकस्थानातला 1 आपल्या सोबतीला घेऊन लोकांना 100% यशाची खात्री दिली आहे. लोकांना त्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच चालायला भाग पाडलं. एक सांगू का बाळा, जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक नाटक लिहिणारे आणि दुसरे नाटकाचा विषय होणारे. तुला विषय होता आलं पाहिजे. आम्ही शाळकरी वयात होतो तेव्हा अनेकदा शिक्षक विचारायचे, मोठेपणी तुम्ही कोण होणार? खूप मजेशीर उत्तर असायची. तुला खात्रीनं सांगतो, वर्गात तेव्हा जी उत्तरं दिली तसं अनेकांच्या आयुष्यात कधीच घडलं नाही, पण तरीही ते खूप आनंदात आहेत, अगदी माझ्यासह. मलाही वाटायचं की जीवनात मी अभिनेता व्हावं, नाटकात, सिनेमात काम करावं. ते जरी शक्य नाही झालं तरीही प्रत्यक्ष जीवनात माझ्या वाट्याला आलेली भूमिका मी चोख वठवलीच ना. घडल्यानं घडतं आणि बिघडल्यानं बिघडतं हे नेहमी लक्षात ठेव. तुझ्या आईला शाळेत शिक्षिका व्हायचं होतं,
पण बिचारी शिकवते आपल्याला घरात बसून. तिचं त्या वाचून काही अडल्याचं ती आजवर चुकून कधीही बोलली नाही. आमची पालक म्हणून कशी स्वप्न निश्चित असतात, पण ती जीवघेणी नक्कीच नसतात. तुम्ही गुणवान असावं, मग भलेही परीक्षेत कितीही गुण मिळत, काही फरक पडत नाही. मला माहिती आहे तुमच्या पिढीला पैसा सर्वस्व वाटतो, पण पैशा वाचून फारसं कोणाचं काही अडत नसतं रे बाळा. पैसा हे गरज भागवण्याचं माध्यम आहे, जीवनाचं अंतिम ध्येय नाही, हे कोरून ठेव तुझ्या मनात. निकालाचा दिवस जसजसा जवळ येईल तशी वाढेल तुझी तगमग. मनाचा कोंडमारा करू नकोस. पेपरातल्या बातम्या वाचून प्रत्येक आईबापाच्या काळजाचा थरकाप उडतो. ते चोरूनच फोटो पाहतात, बातमी वाचतात, काळजावर दगड ठेवून. यासाठीच का तुम्हाला केलं असेल रे आईबापांनी लहानाचं मोठं? तेव्हा वाईट विचारांना सतत दूर ठेव. प्रत्येक कृती करताना एकदा तरी आईबापाच्या कष्टाचा आणि त्यागाचा विचार तुझ्या मनात जरूर येऊ दे. मला खात्री आहे अशानं तुझ्या मनातलं वादळ कुठल्या कुठं जाईल. फक्त हिम्मत ठेव, कारण तेच एक रसायन असं आहे की तेच तुला पुन्हा उभं करेल. पांगळ्यालाही गौरीशंकर चढायला बळ देईल. तू धडधाकट राहा मनानं, मग तुझं कोणीच काही बिघडवू शकणार नाही. माझं पत्र तू काळजीपूर्वक वाचलंस त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. यशस्वी भव. तुझेंद्र बापूराव उगले, नाशिक. दूरध्वनी क्रमांक 99 22 99 42 43 9922 99 4243. वाचन दत्ता सरदेशमुख.